check, hal, check, 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 check. Hello, check, check, hal, check, hello, check, check, hello, salah, hello, आता बोल salah, hello, मी आलो, चला असू द्या. गोवानी कार्यक्रम खरंच सुंदर केला, आवडला सगळ्यांना कार्यक्रम व्यवस्थित होता. त्यामुळे गोवा कार्यक्रम एक नंबर करतात. विशेष काय प्रतिस्पर्धी असावा तर लांबे गोवांसारखा, बरोबर ना. पण रणांगणात आल्यावरती, बरोबर ना, रणांगणात आल्यावरती तो माझा दुश्मन आणि मी पण त्याचा दुश्मन. आमची काय मैत्री असेल ती आमची ह्याच्या माग, बरोबर ना. या रणांगणात आम्ही उभे राहिलो की आम्ही एकमेकांचं प्रतिस्पर्धी, बरोबर ना. आणि त्याप्रमाणे आजची बारी करणार, बरोबर ना. तर पूर्वी मित्रांनो शिवनेरी मित्रमंडळ शिवखुर्द पुणेवाडी अध्यक्ष आणि खजिनदार विजय पाष्टे आणि दिनेश पाष्टे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. हे ऋषी गोवावरती असलेलं प्रेम, बस तुमचा 1 रुपया सुद्धा माझ्यासाठी 1 लाखाप्रमाणे. हेच मला कमवायचंय. मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. पैसे माणूस कधीही कमवतो, बरोबर ना, बरोबर ना. पैसे माणूस कधीही कमवतो, फक्त मला आशीर्वाद कमवायचा. मी काय म्हटलो, टाळ्या द्या. मी टाळ्या मागितल्या नाही, मी टाळ्या मागितल्या नाही. मी काय म्हटलो, माझं जर शब्द आवडलं तर मला टाळ्या द्या. बरोबर ना. म्हणजे मी माझ्या कलेची दाद मागते. पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पैसे मागणं बुवा. तुमचं काम तुम्हाला हे शोभत नाही, बरोबर ना. बारी करायला आला, पैसे मागायला आलेलं नाही, बरोबर ना. पैसे मला पैसा पाणी द्या. दुसऱ्या बारी कुणीतरी द्या. मी टाळ्या मागतले, कला माझी आहे. मी अंतःकरणापासून म्हणतो, म्हणून टाळ्या मागतल्या. तुम्ही पैसे द्या, पैसे द्या, असं नाही करत. हे तुम्हाला शोभत नाही ना, बरोबर. म्हणून जरा आता अहो कागद पण हा लय भारी लागले हो. आता झाडाचा वाटत आला तर असल्या श्री सुनील गायकवाड, ओके, हिरानंद आणि इलेक्ट्रिशियन यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. तसेच सुरेश राजाराम पेटरकर यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र यांचे वडील तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पैसे मध्ये घेऊ चालू आपण, नाही का. आपण भुवांचा समाचार, बरोबर ना. कारण आपण भुवांचं आयोजकांकडून पैसा भुवांचा, नाही का. भुवांचा आणि माझी झोपी बघायला सगळेजण जमले. झोपी करणार, पारा अजून अंडी कर, झोपी करणार बुवा. तयारी या काय म्हणायचं लक्षात सूर्या, बघा. ओके ओके. अथर्व रविराज उतेकर, आदिजी रणजित उतेकर, गाव साखर, तालुका पेठ, जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बाय 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 बाय. काय मोठी दादागिरी, काय मोठी दादागिरी, बरोबर ना. वा, मी हाय करून तोपर्यंत घेतोय करून दादागिरी म्हणतात. मी हाय करून तोपर्यंत घेतोय करून, उद्या गेलो म्हणून टाकतील करून. माझं आणि मी माझी कला, ही माझी कला सादर करण्याची माझी पद्धत आहे. मी दादागिरी करत नाही बुवा. तुम्ही जी शब्द बोललात ना त्याच्यावरती बोलूया. चला असू द्या. नंतर बुवा म्हणतात आमची स्त्रीची बाजू मांडतात, ऋषी बुवा स्त्रीची बाजू मांडतात. काय बोलले, गाणं काय होतं, गाणं काय
आपली बाजू आहे, हे इकडे नाही, हे आपल्या विरुद्ध आहे. आज मी तुमच्याकडे नाही, हे आपल्या विरुद्ध आहे. हा हा आठवला आठवला. बांगुऱ्या म्हणताय बाय माझ्या बांगुऱ्या म्हणताय. बांगुऱ्या तुम्ही डबलबारी करायला आलात का लग्नाची गाणी बोलायला आलात? तुम्हाला आता काय बघायचं? हा चला ठीक आहे, असू द्या. तरी सुद्धा नंतर म्हणलं गोवांचा गाणा, गोवांची स्तवन, गोवांचा कल, गोवांची गवळण. कुणीतरी सांगावा मला, कुणी पण सांगावा की आजच्या बारीतली गल असू द्या, गवळण असू द्या, स्तवन असू द्या, गोवा स्केल मध्ये बोलले का? त्याला सुद्धा गोवा बोललं काय? कुठं आपलं नुसतं वराटात आपल्याला रेटायचा म्हणून रेटायचा, रेटायचा म्हणून रेटायचा. पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. चांगलंच घेतो मी तुम्हाला, तुमचा समाचार घेणार बरोबर ना? आलाय खुशी, तुम्हाला करणार खुशी. सगळ्यांच्या तोंडावर नाही तुम्ही खुशीचं नाव सांगून देणार नाही का माझा? म्हणून चला असू द्या. त्यानंतर स्तवन, गोवाची सुंदर स्तवन. ना सांगताच आज हे कळले मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सुंदर शब्द आहे, जरा थोडं ताला सुरुवात बोला. ना सांगताच आज हे कळे मला, असा मंत्र स्वामी समर्थाने हा दिला. भिवू नको तुझ्या पाठीशी मी साथीला. नाही थोडं गोवा खरंच सुंदर लेखणी आहे, खरंच सुंदर प्रार्थना सुद्धा आहे. मी तिला काट नाही देत. त्याप्रमाणे गोवांचं स्तवन झाली. गोवा नंतर म्हणतात गणा. गणाने गोवानी आज दुर्वाप्रिय मित्रांनो, दुर्वाप्रिय मित्रमंडळ, दुर्वा प्रीमियर लीग नाही का, यांच्यावरती हे स्वयंभू जे गणपती मंदिर आहे त्यांच्यावरती गोवानी जे गण मांडलं त्याला मी दुखवणार नाही. आजची गाडी गोवा सारखं उडतंय बरं, हे सांगितलं बाबा त्याला. सौरभ काय नाव आहे, पेठूरकर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. टाका पेठूर, टाका पेठूर. चला असू द्या. याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक आहे. खदवा खदवा बारी उडवा उडवना उडवना बरोबर ना? काय म्हणायचं बघा. गवळी म्हणतात. काय म्हणतात गवळण? वा वा वा, हा बरोबर तेच. छोड़ के न जाओ पिया. किती सुंदर शब्द. छोड़ के न जाओ पिया, मैंने तुझको दे दिया. ओ पिया, ओ पिया, ओ पिया. अंतकरणात भिडणारी गाणी जी माझ्या मुखात आहे, जी माझी गुरुची शिकवण आहे, जे माझे गुरुचे आशीर्वाद आहे, ते मी तुमच्या समोर मांडतोय. मित्रांनो, सांगण्यासारखं मला खरंच बरं वाटतं. आल्यापासून जवळजवळ मला 20-30 लोकांनी विचारलं की तुम्ही सचिन गोवांची कार्बन कॉपी दिसता बरोबर ना? विधात्याने आम्हाला घडवलंय बरोबर ना? पण आम्ही दोघंही बेदम आहोत. काय हा गोवा आमच्यापासून तुम्ही बचून राहा. तुम्हाला बचून खाईल, बचून खाईल. काय म्हणून चला त्या गवळणची कट हो ऐका. गोवांचे शब्द सुरबासरीचे अंतरी. तुमची लेखणी शब्द मी तिला नाव ठेवत नाही, पण तुम्हीच बघा. यमक बघा, रोटिका बघा. सुरबासरीचे अंतरी, कानी तुझ्या पडता रेक्षणी.
तुमच्या गवळीला प्रेमातच कटिंग देणार शब्द बघा यमक बघा तुम्हीच लक्ष द्या माझ्या गवळीच्या कटिंग वरती बघा बघा काय म्हणते बघा काय म्हणते तो म्हणतोय कृष्ण म्हणतोय की वृंदावनी आम्ही वाट बघतोय बरोबर ना पण ही राधा त्या अनेकची ऐकतो बरोबर ना ती राधा काय म्हणते अरे घरी कुंभवाचा धनी माझ्या घरी कुंभवाचा धनी अरे कशी येऊ मी हे ऐकून कशी येऊ मी वृंदावनी घरी कुंभवाचा धनी कशी येऊ मी वृंदावनी राधा म्हणते घे ऐकुनी राधा माझं ऐकुनी कशी येऊ मी वृंदावनी कशी येऊ मी वृंदावनी कशी येऊ मी वृंदावनी तुम्हाला वैसा घेणार नक्कीच घेणार काय असलो बाळगा म्हणून काय झालं अंगण मारताय काय पण माझ्या बुद्धीत चूक आहे माझ्या बुद्धीची तुमच्या बुद्धीची ही आजची लढाई आहे बरोबर ना म्हणून जे माझ्याकडे आहे जे माझ्या गुरुवारीने माझ्या ज्ञानात पेरलंय ते मी तुमच्या समोर देणार आणि तुम्हाला पण वैसा घेणार नक्कीच घेणार काय म्हणायचं बघा बुवांचं वाद्यकार एक नंबर सुंदर पण बुवा मला अशी खरंच इच्छा आहे माझी आशा आहे माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तुम्ही तुमच्या त्या आवाज तुमच्या त्या ताला सुरावरती थोडासा जरा काम करा बरोबर की नाही बरोबर ना तुमची लेखी सुंदर आहे तुम्ही तुमच्या ताला सुरावरती जरा लक्ष द्या काय म्हणायचं बघा मित्रांनो आमच्याकडे कोकणामध्ये बघा मी अंधश्रद्धा सांगत नाही पण आमच्या कोकणामध्ये मृग नक्षत्र नाही का मृग नक्षत्र ओपन झाला नाही का उघडला की कोकणामध्ये आज पण आमच्या राखण द्यायची पद्धत आहे बरोबर ना काय ना हा सांगतो मी तुम्हाला उद्या जाणाऱ्यांना माहिती सगळ्यांना माहिती ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो जेवढा माझ्याकडे माहिती त्याला मी सांगणार सगळ्यांना म्हणून मृग कोकणामध्ये आमच्या राखण देण्याची पद्धत आहे आणि बुवा तुमची राखण मी आता देतो कशी लक्ष ठेवा एक लागेल चला तुमच्या समोर होता पाटे 4लाच उठतो घरच्या कोंबडीशी घुसतो असू नका खाली आहे बघा पाटे 4लाच उठतो घरच्या कोंबडीशी झटतो सांगा किती दिवस याला राखायचा पाटे 4लाच उठतो घरच्या कोंबडीशी झटतो किती दिवस याला राखायचा
साखर. मित्रांनो, तुमचं मनोरंजन करता बरोबर ना. तुम्ही 4-4 तास 5-5 तास बसलाय. तुमचं बरोबर ना, तुमचं तास वाया घालून देणार नाही मी. आणि आजची बाजू आपली आहे, तिकडचं आहे, तिकडच्या कार्यक्रमात आहे, हे आपला नाही. हा भुवनचा आहे. पुढचा बाईची बाजू माझी. तुमचा घ्या. लांबोरे ठेवायचा बाजू आणि यांच्यासोबत आले बुवा, त्याला माहिती आहे बुवा. मला म्हणायचं आहे की आमचे मित्र खरंच खोलापते दादा. अहो एवढा आडनाव पण एवढा असा हे नाही का मस्त खोलापते बुवा. आमचे खरंच प्रतिस्पर्धी चांगले आणि त्यांच्यासोबत माझा एक कार्यक्रम झाला होता. दादांना शायरी मानाचा मुजरा. त्यानंतर आमचे मित्र शिवाजी दादा ठाकरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. भुवाला धोका देणार बरोबर ना. टायमाचा वंदन भुवा, आज तुम्हाला लांबच वंदन. म्हणून काय म्हणायचंय बघा. ठीक आहे चल. मित्रांनो, गेल्या वर्षी भुवनचा सतीश वाघे भुवागड कोळवली यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर आहेत चिठ्ठी द्या, चिठ्ठी काय नाव बघू द्या. स्मित प्रसाद, आज चिठ्ठ्या पडल्या सगळ्या. स्मित प्रसाद घाणेकर गणपतीपुळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्याकडून नंतर आणखी कोण आहे. अहो चिठ्ठ्या जरा मोठ्या देव दिसत नाही तुम्हाला, उडून जातात. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. काय म्हणायचं बघा मित्रांनो, भुवनचा प्रश्न भुवनवर टाकला नाही का. तर आणि जो माझा मी प्रश्न भुवनवर टाकला त्याची भुवनी फोडणी केली बरोबर ना. पण ती फोडणी चूक आहे. फोडणी लसूण टाकली का कांदा टाकली मी आता सांगतो तुम्हाला काय टाकतो बरोबर ना. भुवन त्या प्रश्नाची फोड बरोबर आहे चुकीचं आहे यासाठी माझे गुरुवर्य सचिनजी कदम या इथे सचिनजी कदम या प्रश्नाचं थोडं उत्तर करते. अजिता मस्त आवाज आहे बुवा. तुम्हाला सांगतो मी पण सांगतो जरा मस्त गीत आहे आवाज. मग ते बोलणार आहे गाणार नाही. सर्व माझ्या मायबापांना पुन्हा एक वार. मी शाहीर सचिन कदम मानाचा बुजरा सर्वांना. माझ्या मायबापांना मानाचा बुजरा. आजचा कार्यक्रम शाहीर ऋषिकेश कदम
आणि शाहीर विकास तांबोरे असा आहे. मी या कार्यक्रमामध्ये काही बोलणार नाही, काही गाणार नाही. फक्त शायरांनी काही गोष्टी ते त्याला काय बोलले असते ते त्याचं उत्तर तो द्यायला सक्षम आहे. निश्चितपणे शिष्य घडवलाय, मला गॅरंटी आहे त्याचं उत्तर द्यायला तो सक्षम आहे. हा, फक्त शायरांनी विषय, कारण विषय माझा आहे, विषय मी चालवतोय आणि त्यामुळे विषय माझा आहे. त्यांनी उत्तर दिले मला, त्याचं फक्त विश्लेषण करतोय. मी जास्त बोलणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. हम अगर होते तो पैसा पैसा लेके जाते इधर से. कोराची मारा करून म्हणायचं नाही तुम्ही ह्याला हरवली, ह्याला हरवली, ह्याला हरवली. शक्तिपुराच्या इतिहासामध्ये सामन्यामध्ये तुल्यबळ शाहीर शोधायचा आणि मग सांगायचं नाव. वर्गा माझा आहे पण कमी पडणार नाही, कमी पडणार नाही. हा, एक गाणं माझं दुराप्रिय मित्र मंडळाला माझं चांगलं आहे, आज माझं निवेदन आहे. एक गाणं तुम्ही शाहीर विकास तांबोरेने दिलं, एक गाणं फुकट करीन तुमचं गाणं मला दे. माझं कसं करतो आज त्यांचं गाणं नाही ऐकलं, त्यांच्या गाण्याला मी नाव ठेवणार नाही. त्यांनी केलंय त्यांच्याप्रमाणे त्यांनी केलंय. आणि एक संधी तुम्ही मला द्यावी अशी माझी दुराप्रिय मित्र मंडळाला विनंती आहे. एक गाणं मला करायची संधी द्यावी ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी गाणार नाही, फक्त बोलतोय. काय दोन शब्द भुवानी मला प्रश्नाचं विश्लेषण केलं. पुढे तो असं काय तेरा तारखेला उठवी ना तेरा ना मेरा. सगळा राहणार आहे पसारा त्या दिवशी. इथं काही नाही बोलणार, इथं फक्त मुद्देसूद बोलणार. काय म्हणतो शायरांनी विश्लेषण केलं माझा विषयाचा, म्हणून त्याच्यावर मी बोलणार आहे. त्यांचा विषय माझ्याकडे नवीन आहे. 30-30 वर्ष लोकांनी विषय चालवलेले आहे. 30-30 वर्ष लोकांनी विषय चालवले आहेत. अनेक शक्तिपुराचा इतिहास आहे हा. 30-35 वर्षाचा विषय म्हणणारा इथं शाहीर उभा आहे तुमच्या समोर. आणि हे मोठं बोल असेल तर उद्यावर लगेच 35 वर्ष जो विषय चालवला होता मांडवकर बुवांनी, नर नारीला युगायुगापासून नर नारींना भोगणारी नारकोल हा विषय 35 वर्षानंतर सचिन बुवाने फोडला. आणि हे म्हणतात आम्ही दमलो, आता आम्ही आमचा विषय बदलला. त्यांनी बदलला, मी त्यांचा विषय मान्य करतो. चला, त्यांनी बदललेला आहे. माझ्या विषयाचे त्यांनी विश्लेषण केलं. दिलीप राजाचा पुत्र रघु यांनी माझ्या विषयाचं विश्लेषण केलेलं आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाई. ही रघुकुल रीत जे राम राजाची जी परंपरा आहे ही फार मोठी परंपरा आहे मित्रांनो. त्यातलाच एक दिलीप राजा आणि त्याचा पुत्र रघु. त्यांनी उत्तर मला सांगितलं बुवा हे उत्तर चुकीचं आहे. 13 तारखेला आपण बघू रघु, 13 तारखेला बघू. तुमची ती माझी बारी आहे 13 जुलै. 13 जुलै तुमची माझी बारी आहे, त्या दिवशी बघू. तुमचं उत्तर चुकलेलं आहे हे तुम्हाला आजही सांगतो. मी फार जास्त बोलण्यासाठी अजिबात आलेलं नाही. हे उत्तर फक्त तुमचं चुकलेलं आहे. तुम्ही अजून प्रयत्न करा. तुम्ही अभ्यासू शाहीर आहात, तुम्ही उत्तर देऊ शकता याची मला कल्पना आहे, गॅरंटी आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हणतोय जास्त बोलणार नाही. फक्त दादांनी एकदम फरमाईश केलेली आहे. फरमाईश मला एक आता पैसे येतात ना, पैसे द्या, पैसे कमवावं पैसे. लहान पोरांना हरवून तुम्ही म्हणाल मी कुस्ती शिकलो नाही, मग तुल्यबळ शाहीर निवडायचा, स्वतः तुल्यबळ शाहीर निवडायचा, तर मागायची मारी केली म्हणून वर्गांना काय. तो पण कमी म्हणणार नाही सांगतो तुम्हाला आज. तुल्यबळ मला नका देऊ. अरे संदीप आहे, आणखी बरेच शाहीर आहेत. संदीप मोरे बरेच शाहीर आहेत. कालच्या पोरांना तुम्ही जोडले घेता सांगता मी कुस्ती शिकलो. कुस्ती शिकलो दाखवतो 13 तारखेला ना. 13 ना मेरा दाखवतो 13 तुम्हाला. 13चा भाजी खाल्ली ना तरी केरेची भाजी असं माहिती खाल्ले तर त्यांना असाच लागतो माझ्या वरच्या पोरांना काय हे आमच्या पाका खाली यांच्या वरचढ होणारं शहर नको आहे. आज बोलत नाही त्या विषयावर, नाही बोलायचं. तुम्ही आता घ्या बोला, तुमची बारी आहे लोकांची त्या बोला. म्हणून एक फक्त मोठा दिलाय. सन्मान्य माझे होतेकर दादा, बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला फरमाईश केलेली आहे. आणि खास करून तिसरी गावातून सुद्धा मंडळी तुमच्या मंडळामध्ये आहे. हा मोठं मंडळ आहे, दुर्वप्रिय मित्र मंडळ. आणि बऱ्याच तालुक्यातली जिल्ह्यातली मंडळी या ठिकाणी वास्तव्यात आहे. फार मोठे मंडळ आहे. आणि त्यांनी मला फरमाईश दिलेली आहे. 500 रुपयाचं एक 150-200 रुपयाचं पारितोषिक मला आलेलं आहे. आणि
मी सन्माननीय शाहीर देवगण शाहीर सन्माननीय उदयजी पाटकर यांच्या श्रद्धांजली गीत त्यांच्या गावामध्ये गायलं होतं. ते फक्त एक श्रद्धांजली गीत गाणार आहे. आज तुमचा सामना आहे, तुम्ही दोघांनी बघून घ्यायचा. मला माहिती आहे माझा शिष्य कमी पडणार नाही. पोरांशीच करा बस एवढंच तुम्हाला सांगतो. फक्त 13 तारखेला तुम्ही आणि मी बस एवढे लोक आहेत ना, त्यांनी बघायला यावा. बघायला यायचं तुम्ही. भारी कशी असते पोरांशी मला करून नाही बुवा. नाव सुचवायला जर तुम्ही खरोखर मर्द असाल आणि आज माझा पण मी म्हणतो त्यानं काय बांगड्या पडलेलं नाही. तुम्ही सांगता ना बांगड्या बार असतात बोलले पहिले काय बांगड्यावर ते गाणं हे लोकांच गाणं मी सांगता बांगड्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या. तुम्ही इकडे या, तुम्हीच जा. एवढं ऐका. विषयाचा विषय गेलाय, उत्तर तुमचं चुकलेलं आहे. रघु त्यानंतर विषय मारीत बघू. संपला विषय. संपला विषय. श्रद्धांजली गीत गातोय. मला मदत नाही तुमच्या. हे बघू चेहरा दाखवा मला. असं नाही म्हणायचं. सचिन बोल म्हणतात मला हमारा गाना पाणी बिनी नव्हता. सचिन बोल बोलते सचिन बोलचं नाव करायचं नाही म्हणून तुमच्यावर माझं नाव सुचवलं नाही. हे लक्षात ठेवा. आपला नाव करायचं नाही तुम्ही. तुमचं असेल तर तुमच्या घरात सचिन बोल काय का तर बुवाची गवळण आहे ना, गवळण सकाळी ऐका सांगूच ती काय गाणं बघा. मला बक्षीस आलेलं आहे. रमाश मी माझं बारी नाही आणि बुवांना बोलायचं मला काहीच कारण नाही. मी 13 तारखेला काय असेल ते माझा विषय नाही. मी देईन. त्यांची आई कापले बापूस पण कापणार आहे त्यांचा. मी वागते ना कापले पहिले सचिन कापले म्हणजे त्या गाण्याला गोड दिले, त्या गाण्याला कटिंग दिले. आपण कापणारे त्यांचा ऐका जर आला या आवर्जून म्हणून सांगतो. फक्त मला फरमाईश आले. मला 150-200 रुपये बक्षीस आले. फक्त एक गिफ्ट देतो. सन्माननीय शाहीर तुलेवाले आहे शाहीर एक भूत गेला या ठिकाणी चंद्रसूर्य असेपर्यंत त्याचं नाव घेणार आहे. सन्माननीय शाहीर उदयजी काटकर यांचं श्रद्धांजली गीत घेतो आणि मी तुमच्या सगळ्यांची भाषा घेतोय. बाकी माझा पोरगा ताट आहे. टेन्शन नाही घ्यायचा बुवा. टेन्शन घ्यायचं काम नाही. झेंडू पाम लागेल तुम्हाला. ऐका ऐका अरे हो तर आता बोल काय बोलले असं ऐका. चंद्र सूर्य हे जोवर या कलगी तुऱ्याच्या पटलावर पास दिलास का बोला. पास दिला का बोला. त्याला सांग मला पास आणलाय म्हणा आमच्या म्हणा नाही तर म्हणतील आम्ही पास दाखवला आणि तुम्ही पास नाही गेला टाकून ठेवते ना. हा विषय जाईल उद्या युट्यूबला नोट करून ठेवा. उद्या मंडळात विषय जाईल. चंद्र सूर्य हे जोवर या शक्ती तुऱ्याच्या पटलावर दादा सांगतोय खरं नवाज रामर अहो शाहीर उदय काटपड
चली आई, जान जाए पर वचन प्राण जाए पर वचन मेरे ऐसी. दिलीप राजाचा पुत्र तो रघु, की रघुवंशी शेतीचा मला सांगू नका. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. ते आपण बघू. आज बारी करा. काय तुम्हाला करायचे? तांबड्या झाडाचे पूर्ण चला. मी तू सोडत बघा रंगमध्ये शब्द घेऊन सांग. कोणाची मारे करा, कोणाची मारे करा एवढं तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला शास्त्रामध्ये मला दाखवायचं. हा कोंबडा गायला मिरगाचा, कोंबडा मिरगाचा गायला मी. तुम्ही कोंबडी गायची, तुम्हाला शाबास म्हणते. चला तुम्ही का एवढा राग येतो तुम्ही का असं काय असतं चोराला वाटत नाही. आता जे गोष्टी नाही का आपल्या काल परवाचा अपघात बघितला मित्रांनो, विमान कोसळलं नाही का. 253 लोक 12 वाजून म्हणतात 12:38 विमान नाही का विमान टेक ऑफ केला 12:38 आणि 12:40 253 लोक मेली. किती? 253. माणसाच्या जगण्याचा मरण्याचा कोणताही क्षण दिलेला नाही. म्हणून जो येईल तो क्षण अशा प्रकारे जगून घ्या, जगून. म्हणून आज मी आहे, पुढच्या वर्षी राहील का नाही माहित नाही. म्हणून मित्रांनो या सगळ्यांना परवा तुम्हाला माहिती आहे पैलगामचा हमला झाला नाही का. परवा ते मुंब्रा ते कळवाच्या आसपास 5-6 लोक मेली नाही का. अजून म्हणजे असे खूप हे अचानक घडतं नाही का. काळाचा झाला अचानक घडतंय आणि म्हणून माणसाने गर्व सोडायचा, अहंकार सोडायचा, पैसा सोडायचा आणि माणुसकी जपायची. हेच माझ्या गुरुवरांनी शिकवलेलं आहे. हेच मी तुमच्या समोर सांगते. मित्रांनो काय म्हणायचं बघा, अजून किती जाती
मग कधी थांबणार ही सारी लुटण आपला विकास राहिलाय कधी थांबणार ही सारी लुटण आपला विकास राहिलाय माझी दुसरी फेरी बोवांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे नाही का बोवांना सुद्धा ऐकून जा जे काही गोष्टी असतील बोवांना सुद्धा आणि माझं शेवटचं गीत तुमच्या समोर सादर करून मी माझ्या दुसऱ्या फेरीला विराम देते काय म्हणायचं बघा हो गणा माझ्या पाऊस जून महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर पडायचा पण काय बघा कलियुग बघा मे महिन्याच्या 4 तारखेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली बरोबर की नाही हो कलियुग म्हणून मला काय म्हणायचंय अरे हात बल झालो गणा आता आसरा तुझं देवा माझा हात बल झाले बना आता आसरा तुझं माझा मग त्या शेताच्या अभिनवी तुला बळीराजा हातवल झालो
Thank you.